काही गोष्टी बाजारातनं विकत आणायचे म्हणलं की भीती वाटते. जसं की पनीर. कारण भेसळयुक्त पनीरची भीती आपल्या सगळ्यांना बसली आहे. पण घ्यायची गरज नाही. आपण हे घरी तयार करू शकतो. हे बघा मस्त घरीच केलेलं पनीर छान डेअरीसारखं छान ठोकळा तयार झालाय की नाही. बऱ्याच जणांचं काय होतं पनीर नीट सेटच होत नाही. पण पनीर करायला फार साहित्य लागत नाही. पण ती प्रोसेस नीट फॉलो करणं गरजेचं आहे. आता या व्हिडिओमध्ये पनीर करताना दूध कुठलं वापरायचं, कसं फाडायचं हे सगळं सविस्तर सांगितलंय. पनीर चांगलं सेट होण्यासाठी काय करायचंय सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण पनीर कसं करायचं ते बघणार आहोत. याआधी मी रेसिपी शेअर केली होती, पण खूप जणांना तो व्हिडिओ मिळत नाही म्हणून आपण परत एकदा पनीर कसं करायचं ते बघणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी फार काही साहित्य लागत नाही, पण जे काय लागतंय ते बघून घेऊ. त्यासाठी आपण घेतलंय 2 लिटर म्हशीचं फुल क्रीम दूध, 5 ते 6 चमचे विनेगर आणि 5 ते 6 चमचे पाणी. साहित्य बघितलं, पनीर कसं करायचं बघूया. तर आपण जे दूध घेतलंय ते मी मोठ्या गॅसवरच उकळून घेणार आहे. म्हणजे सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि दुधाला एक उकळी आणायची. आता पनीर करत असताना सगळ्या प्रकारचं दूध तुम्ही वापरू शकता. पण जे टोन्ड मिल्क असतात ना, जे टेट्रा पॅकमध्ये येतात, त्या दुधाचं पनीर शक्यतो होत नाही. तर आपले जे पॅश्चराइज मिल्क असतं त्याचे तुम्ही किंवा प्युअर मिल्क असतं, पॅश्चराइज मिल्क असतं, त्यापासून तुम्ही पनीर बनवू शकता. जर तुम्हाला लो फॅट पनीर हवं आहे तर तुम्ही गाईच्या दुधापासून पनीर तयार करा. आणि जर तुम्हाला मलाईदार असं दही पाहिजे, मलाईदार असं पनीर हवं आहे तर तुम्ही म्हशीच्या दुधापासून पनीर तयार करा. जर तुम्ही म्हशीचं दूध वापरलं तर पनीर जास्त प्रमाणामध्ये तयार होतं आणि गाईचं दूध वापरलं तर कमी प्रमाणामध्ये तयार होतं. उदाहरणार्थ आपण जर अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलं तर त्याच्यामध्ये साधारण 350 ते 400 ग्रॅम पनीर तयार होईल, पण दुधाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे. आणि जर तुम्ही गाईचं दूध वापरलं तर साधारण एक 250 ते 300 ग्रॅम पनीर तयार होतं. तर अशा प्रकारे पनीर तयार करताना तुम्हाला दुधाचा वापर करायचा आहे. जर तुम्हाला कोणत्याही भाजीसाठी पनीर वापरायचं आहे तर मी सजेस्ट करेन की म्हशीच्या दुधापासून तुम्ही तयार केलेलं पनीर वापरा. आणि जर तुम्हाला रसमलाई किंवा असे गोड पदार्थ करायचे तर त्यासाठी गाईच्या दुधापासून तयार केलेलं पनीर वापरायचं. चला आता दुधाला एक उकळी आणूया. तर दूध आपलं थोडं थोडं उकळायला सुरुवात झाली आहे. आता आपण काय करू, हे विनेगर घेतलंय यामध्ये घालूया पाणी. म्हणजे ना विनेगरचा खूप स्ट्रॉंग वास पनीरला येत नाही. तर जेवढं विनेगर असतं त्यापेक्षा थोडं पाणी जास्त घालायचं. याला एकदा मिसळून घेऊया. आणि इकडे बघा दुधाला उकळी आली. उकळी आली की एकदा चांगलं हलवून घ्यायचं. गॅस कमी करायचा, मोठा ठेवू नका, नाहीतर मग पनीर असं रबरासारखं होतं, चावायला रबरासारखं लागतं. त्यामुळे गॅस कमी करा किंवा सरळ बंद करा. आता कमी गॅसवर यामध्ये घालायचं विनेगरचं पाणी. आता आपण काय करू, दूध उकळतंय, 2 चमचे विनेगरचं पाणी घालायचं. याला मिक्स करून घ्यायचं. अजून दूध पाहिजे तसं फाटलेलं नाही आहे. आणखी थोडंसं विनेगरचं पाणी घालूया आणि याला मिसळून घेऊया. हे बघा आता ना दूध फाटायला सुरुवात झाली, हे दिसतंय का. पण हे ना पांढरट पांढरट दुधासारखं नको दिसायला. एकदम असं हिरवट पाणी पाणी वेगळं व्हायला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला विनेगरचं मिश्रण घालत राहायचं. परत आणखी मी विनेगर घालतेय. 2 लिटर दूध असेल तर 5 ते 6 टेबलस्पून विनेगर पुरतं. आता बघा हे दिसतंय तुम्हाला हिरवट पाणी. आता याचा अर्थ हे दूध व्यवस्थित फाटलेलं आहे. तुम्हाला लागलं तर उरलेलं विनेगर घाला किंवा असंच ठेवून द्या. आता गॅस लगेच बंद करायचा आणि या पनीरला या पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेच गाळून घ्यायचं. तुम्ही जर हे पाणी हे पनीरचं जे म्हणजे हा छेना दिसतोय तुम्हाला, याच्यापासून पनीर होणार आहे. हे जर तुम्ही खूप जास्त वेळ असंच गरम पाण्यामध्ये ठेवलं तर पनीर रबरासारखं होतं, कारण ते जास्त शिजत जातं ना, त्यामुळं लगेच गाळून घेऊया. आता इकडे बघा एका भांड्यावर मी गाळणी ठेवली आहे. त्याच्यावर आपण कापड ठेवायचं आहे कॉटनचं. पांढरंच कापड घ्या, दुसऱ्या रंगाचं घेऊ नका. स्वच्छ कोरडं कापड पाहिजे. यावर आपण याला गाळून घेऊया. हे बघा हे असं ना हिरवट पाणी आलं पाहिजे, तेव्हा समजायचं आपलं पनीर तयार झालंय. आता आपण हे पनीर तयार करण्यासाठी विनेगर वापरतो, पण विनेगरचा स्मेल खूप स्ट्रॉंग असतो. त्यामुळे लगेच याला गार पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता हे पनीर आपण थंड पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. थंड पाणी म्हणजे आपलं साधंच पाणी वापरायचं.
आणि हे पनीर चांगलं स्वच्छ धुवायचं, पाणी घालायचं म्हणजे हे थोडं थोडं गार होतं आणि हलक्या हाताने चोळून घ्यायचं. आणि हे बघा मी काय केलं, नळाखालीच याला धरलं, ते फक्त मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही. आता आपण काय करूया, पनीर मी चांगलं साध्या पाण्याने धुवून घेतलं म्हणजे विनेगरचा सगळा वास निघून जातो. आता आपण काय करूया, याला चांगलं पिळून घ्यायचं, शक्य होईल तेवढं पाणी काढून टाकायचं. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, विनेगर नसेल तर काय करायचं. विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता. लिंबाचा रस वापरताना सुद्धा एक मोठा लिंबू घ्यायचा किंवा लागलं तर 2 लिंबू घ्या, त्याचा रस पिळायचा, त्याच्यात पाणी घालायचं आणि मग तो लिंबाचं पाणी वापरायचं. डायरेक्ट वापरलं तर पनीर व्यवस्थित तयार होत नाही, पण लिंबाचा रस वापरला ना कधी कधी लवकर दूध फाटत नाही, त्याला वेळ लागतो. त्यामुळं लिंबाचा रस जरा जास्तीच लिंबू आणून ठेवा आणि लागेल तशी घालत जा. हे बघा याला मी असं चांगलं पिळून घेतलं. आता आपल्याला याला निथळत ठेवायचं, जसं आपण चक्का कसा निथळायला ठेवतो तसं. पण याला आपल्याला चौकोनी आकार पण पाहिजे ना, वड्या पडाव्यात म्हणून मी काय करते, की कापड व्यवस्थित याला गुंडाळून घेते. जास्त पण पाणी काढू नका बरं का, नाही तर ते इतकं कोरडं होईल की त्याची वडीच सेट होणार नाही. याला थोडा चौकोनी आकार द्यायचा. आता याला ना असं चपटं करायचं, खूप असं खडबडीत ठेवायचं नाही म्हणजे व्यवस्थित वडीचा आकार येतो. याच्यावर असं काहीतरी फ्लॅट ठेवायचं, ताटली वगैरे, यावर काहीतरी जड वस्तू ठेवायची आणि याला 2 तास असंच ठेवून द्यायचं. 2 तासांनी काय होतं, हे पनीर या वजनामुळं चांगलं बांधलं जातं आणि असं छान त्याचा ठोकळा तयार होतो. 2 तास असंच ठेव. आणि 2 तास झालेली आहेत, आपण याला बघूया. तुम्ही बघा, आपण मोकळंच पातेलं ठेवलं होतं पण इतकं पाणी याच्यामध्ये जमा झालं आहे, म्हणजे पनीरमध्ये इतकं पाणी असतं, फक्त ते व्यवस्थित दाब देऊन काढलं की बरोबर वडी पडते आणि पनीर तयार होतं. हे बघा असं. पनीर काढून घेऊया. झालं ना एकदम छान. आणि हे बघा मस्त पनीर झालेलं आहे. परफेक्ट चौकोनी आकार आलेला नाही, मी जसं होतं तसं याला सेट केलं आहे. पण तुम्हाला हवं तर एखाद्या चौकोनी डब्यामध्ये, जाळीचं पनीरचं सुद्धा आता डबे मिळतात, असे बरोबर चौकोनी आकारात असतात, त्यामध्ये हे बसवायचं, त्याच्यावर एक ताटली मिळते झाकायला आणि त्याच्यावर मग काहीतरी दुसरं वजन ठेवायचं म्हणजे बरोबर चौकोनी ठोकळ्याच्या आकारामध्ये पनीरचा ठोकळा मिळतो. आता मला चालेल असा, त्यामुळं मी असाच करून घेतला आहे. आता मी वजन दाखवते. आमच्या इकडचं दूध कसं आहे त्याच्याप्रमाणे याचं किती वजन होतं आहे बघूया. तर 305 ग्रॅम वजन झालेलं आहे. तर दुधाची क्वालिटी कशी असते त्याच्यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आता हे दूध, पुण्यामध्ये जे दूध मिळतं ते इतकं भारी मिळत नाही, त्यात बरंच पाणी घातलेलं असतं. तरी पण मी गवळ्याकडनं दूध घेते, असं पॅकेटचं ते ब्रँडेड कुठलंही दूध घेत नाही. तरीसुद्धा पनीर इतकं झालं आहे, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल, तुमचं दूध जर यापेक्षा चांगलं असेल, घट्ट असेल, तर पनीर थोडंसं आणखीन जास्त तयार होईल. आता आपण ना याच्या वड्या पाडूया. तुम्हाला कापूनही दाखवते. हे बघा, टेक्स्चर कळतंय, झालंय ना परफेक्ट. बरेच जण म्हणतात की पनीर जमून येत नाही, पण छान जमून येतं. अगदी तुमचं 2 तासात नाही ना जमलं, तसंच ठेवून द्या, 2 ते 3 तास ठेवा, चालेल, हरकत नाही. सहज कापलं जातं. आणि हे बघा, आपलं हे पनीर तयार झालेलं आहे. याची भाजी जर तुम्ही केली ना, खूप भारी होईल. पनीर एकदम असं तोंडात विरघळेल इतकं मौसूत होतं आणि भाजीची चवसुद्धा चांगली लागते, कारण आपण एकदम ताजं ताजं केलेलं पनीर वापरतोय. आता हे पनीर जर तुम्ही आत्ता लगेच वापरलं तर चालणारच आहे, पण जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर काचेच्या डब्यामध्ये साधारण 1-2 दिवसासाठी ठेवू शकता फ्रीजमध्ये. पण जर त्याहून जास्त दिवस ठेवायचं आहे, मग ते हे पनीर असो किंवा बाजारातनं आणलेलं, तर काचेच्या डब्यामध्ये पनीर ठेवा, त्याच्यामध्ये पाणी ओतायचं, पनीर व्यवस्थित बुडेल एवढं, आणि मग ते 8 दिवसापर्यंत तुम्ही वापरू शकता. पाणी असल्यामुळं काय होतं ना, त्याला पिवळसरपणा येऊन अशी कडू चव येत नाही, पण त्यापेक्षा जास्त दिवस वापरू नका. तर अशा प्रकारे आज आपण पनीर कसं करायचं ते बघितलं. तुम्हाला आणखीन काही वेगळे व्हिडिओज बघायचे असतील, तुमच्या काही स्पेशल रिक्वायरमेंट्स असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.